नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑफलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बार्टीच्या ऑफिशियल साईटवर ही एक PDF प्रसिद्ध झालेली आहे. या PDF मध्ये फॉर्म दिलेला आहे जो की ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. आपल्याला स्वतः जाऊन हा फॉर्म सबमिट करावा लागेल. तर SC ST OBC NT DNT SBC या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी हा फॉर्म भरता येणार आहे. तर आपण बघूया की हा फॉर्म नेमका कशाप्रकारे भरायचा. तर बघा, फॉर्म 16 रूल 14 फॉर स्टुडंट्स. Application form for verification of scheduled caste convert to Buddhism, denotified tribes, विमुक्त जाती, nomadic tribe, other backward class, special backward category certificate to be submitted to the divisional caste certificate scrutiny committee. तर बघा इथे वरती बघा या उजव्या कोपऱ्यामध्ये इथे तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, कलर फोटो. त्यानंतर आपल्याला हा फॉर्म कुठे द्यायचा आहे तर मेंबर सेक्रेटरी अँड रिसर्च ऑफिसर डिव्हिजनल कास्ट स्क्रुटिनी कमिटी. तर बघा इथे तुमचं नाव द्यायचं आहे. आय द अंडरसाइंड श्रीमती कुमारी कुमार. इथे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्याखाली बघा नंबर 1 फुल नेम ऑफ द ॲप्लिकंट ॲज मेन्शन इन द कास्ट सर्टिफिकेट. तुमच्या जातीच्या प्रमाणपत्रामध्ये तुमचं ज्या प्रकारे नाव लिहिलेलं आहे तेच नाव न चुकता इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस आणि तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला इथे द्यायचा आहे. पुढचा आहे बीमध्ये बघा मोबाईल नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याखाली मध्ये ईमेल ID, तुमचा जो काही ईमेल ID आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 2 कास्ट आर सबकास्ट क्लेम बाय ॲप्लिकंट. तुमची जी कुठली कास्ट आहे, ज्या कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्ही म्हणजे हे जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढणार आहात ते तुम्हाला कास्ट इथे द्यायचं आहे, इथे लिहायचं आहे. नंतर आहे नंबर 3 ॲप्लिकंट्स बर्थ डेट आणि आहे बर्थ प्लेस. तर तुमचा जन्म कुठे झाला ते लिहायचं आहे आणि तुमचं जे जन्म तारीख आहे, डेट ऑफ बर्थ, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंबर 4 फुल नेम ऑफ ॲप्लिकंट्स फादर अँड परमनंट ॲड्रेस. इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव लिहायचे आहे आणि तिथे बघा तुमचा जो काही ॲड्रेस आहे, विलेज, टाउन, तालुका, डिस्ट्रिक्ट, हे सर्व तुम्हाला न चुकता इथे लिहायचं आहे. फुल नेम ऑफ द ॲप्लिकंट्स ग्रँडफादर. तर तुमच्या आजोबांचं नावसुद्धा तुम्हाला इथे पूर्ण नाव लिहायचं आहे न चुकता. त्यानंतर प्रेझेंट ऑक्युपेशन सर्व्हिस ऑफ ॲप्लिकंट. तुम्ही सध्या काय करत आहे, शिक्षण घेत आहे, नोकरी करत आहे, काय करत आहे, ते तुमचं ऑक्युपेशन इथे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा फादर विथ टेलिफोन नंबर अँड ॲड्रेस. तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला द्यायचा आहे. तुमच्या वडिलांचं शिक्षण काय झालं आहे ते तुम्हाला 7व्या क्रमांकाच्या फादर्स एज्युकेशन या रकान्यामध्ये लिहायचं आहे. पुढे बघा नंबर 8 इनहेरिटेड प्रोफेशन ऑफ फॅमिली. परंपरागत तुमचे कुटुंब नेमकं कोणता व्यवसाय करतो ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे नंबर 9 ॲप्लिकंट्स मदर टंग. तुमचं जी मातृभाषा आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. मराठी, हिंदी जे कुठली असेल ती तुमची मातृभाषा तुम्हाला इथे द्यायची आहे. नंबर बी आहे रिजनल डायलेक्ट. तुमच्या भागामध्ये जी कुठली लँग्वेज बोलली जाते ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता, अदरवाईज नाही लिहिलं तरी चालेल. नंतर गॉड आर गॉडेस. हे भरा किंवा नका भरू, काहीच हे भरलंच पाहिजे असं काही नाही आहे. नंतर आहे D 5 सरनेम्स ऑफ ॲप्लिकंट्स रिलेटिव्ह पर्सन्स फ्रॉम कास्ट. तर तुमचे जो कुठले नातेवाईक असतील त्यांचे तुम्हाला इथे सरनेम लिहायचे आहे किंवा मग तुम्ही तुमच्या जातीमधील तुमच्या कास्टमधील जे कुठले सरनेम्स आहेत ते तुम्ही इथे 5 सरनेम लिहू शकता. नंतर आहे ॲप्लिकंट्स नेटिव्ह प्लेस. तर तुमचा जो कुठला परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. विलेज, टाउन, तुमचं पोस्ट ऑफिस कुठलं आहे ते, तालुका, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड. त्याखाली बघा बी इफ ॲप्लिकंट्स हॅज लेफ्ट नेटिव्ह प्लेस प्लीज स्पेसिफाय वेन अँड हू लेफ्ट द प्लेस अँड रिझन फॉर लिव्हिंग. जर तुम्ही तुमचं परमनंट ॲड्रेस जर सोडला असेल किंवा दुसऱ्या गावी राहायला गेले असेल तर ते तुम्ही कधी राहायला गेले आणि आत्ता कुठे राहता हे सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. सीमध्ये बघा सिन्स वेन ॲप्लिकंट इज रिसाइडिंग ॲट प्रेझेंट ॲड्रेस. म्हणजे अर्जदार हा सध्या कुठे राहतो आणि कधीपासून राहतो याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्याखाली बघा ॲट प्रेझेंट हू इज रिसाइडिंग ॲट नेटिव्ह प्लेस प्लीज गिव्ह ॲड्रेस अँड टेलिफोन नंबर. तर तुम्ही आता जिथे कुठे राहता तर तिथला ॲड्रेस आणि तिथला टेलिफोन नंबरसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. नंबर ई बघा ईमध्ये काय दिलं, वेदर ॲप्लिकंट इज होल्डिंग हाऊस लँड ॲट नेटिव्ह प्लेस
तुम्ही ज्या कुठे गावात राहता तिथे तुमचं घर आहे का आणि जमीन आहे का हे बद्दल इथे विचारलं आहे. असेल तर द्यायचं, नाही तर काही हरकत नाही. नंबर आहे 11. 11मध्ये बघा, नेम ऑफ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी फ्रॉम होम कास्ट सर्टिफिकेट इज ऑप्टेन अँड सर्टिफिकेट नंबर अँड डेट. तुम्ही ज्या कुठल्या अधिकाऱ्याकडून कास्ट सर्टिफिकेट काढलेले आहे त्या अधिकाऱ्याचं नाव, त्याचं जे कुठलं डेसिग्नेशन आहे, पद आहे, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि कोणत्या तारखेला काढलं आहे ते सुद्धा लिहायचं आहे आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेटचा नंबरसुद्धा तुम्हाला इथे द्यायचा आहे. 12 बघा, नेम ऑफ द डॉक्युमेंट ऑन विच द बेसिस कास्ट सर्टिफिकेट इज ऑप्टेन फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी. तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी जे कुठल्या डॉक्युमेंट्सचा वापर केलेला आहे, जे कुठले डॉक्युमेंट तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये सादर केलेले आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचे आहे. 13 बघा, डिटेल्स ऑफ इन्स्टिट्यूशन वेअर ॲप्लिकंट स्टडीड ऑर स्टडिंग. तुम्ही ज्या कुठल्या शाळेमधून शिक्षण घेतलेले आहे त्या शाळेबद्दलची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे, किंवा आता तुम्ही जिथे कुठे शिकत आहात, कॉलेजमध्ये असो कुठेही असो, ते तुम्हाला इथे संपूर्ण माहिती द्यायची आहे. तुमचं प्रायमरी एज्युकेशन कुठून झालं आहे, त्या बोर्डचं नाव लिहायचं आहे, किती वर्ष तुम्ही तिथे शिकलात, आणि तुमच्या शाळेच्या इन्स्टिट्यूटच्या रेकॉर्डमध्ये तुमचं कास्ट कुठली दिली आहे, म्हणजे एकच कास्ट असणार आहे, तेच कास्ट तुम्हाला इथे द्यायची आहे. प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन आणि शेवटचं आहे कॉलेज एज्युकेशन, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. इफ ॲप्लिकंट्स फादर इज लिटरेट, फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू बी फर्निश्ड. जर तुमचे आईवडील शिक्षण घेतलेले असतील, म्हणजे वडील, इथे पर्टिक्युलरली वडिलांबद्दल विचारलेलं आहे, तर जर तुमचे वडील शिक्षण घेतलेले असेल तर त्या वडिलांच्या संपूर्ण शिक्षणाबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहे. प्रायमरी एज्युकेशन कुठं झालं आहे, सेकंडरी एज्युकेशन कुठे झालं आहे आणि कॉलेज एज्युकेशन झालं असेल तर. 15 बघा, इफ ॲप्लिकंट फॅमिली इज मायग्रेटेड इन महाराष्ट्र फ्रॉम अदर स्टेट, फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज टू बी फर्निश. जर तुम्ही बाहेर राज्यामधून महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करून आलेला असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथे माहिती भरायची आहे. अदरवाईज आपण इथले नेटिव्ह आहोत तर इथे भरण्यासाठी काही गरज नाही. 17 बघा, इफ ॲप्लिकंट हॅज अप्लाइड फॉर कास्ट सर्टिफिकेट बिफोर एनी कमिटी इन द स्टेट, येस किंवा नो असं लिहायचं आहे. तुम्ही कास्ट काढलेले आहे तर कुठून काढले, काय काढले, कसे काढले, ते सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. कोणत्या कमिटीच्या समोर तुमची कास्ट सर्टिफिकेट काढण्यात आलेली आहे त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. तुम्ही त्या कास्ट सर्टिफिकेटच्या ॲप्लिकेशनसाठी कधी ॲप्लिकेशन केलं आहे ते तारीखसुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहे, आणि तुमची कास्ट ही व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे ते सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. 18 आहे, पर्पज ऑफ स्क्रुटिनी फॉर प्रोफेशनल एज्युकेशन आफ्टर स्टँडर्ड 12th टू अवेल बेनिफिट्स अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्कॉलरशिप, ट्युशन फी, एक्झामिनेशन फी, ॲडमिशन इन रिझर्व कॅटेगरी, स्ट्राईक आउट विच इज ॲप्लिकेबल. तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट कशासाठी काढलं त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. डॉक्युमेंट्स टू बी अटॅच विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला बघा, या अर्जासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहे. तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला इथे लागणार आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर इथे बघा, फॉलोइंग डॉक्युमेंट्स आर अटॅच्ड ओनली ॲज पर द सिक्वेन्स. तर तुम्हाला हा जो सिक्वेन्स दिला आहे त्याच सिक्वेन्सनुसार या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. एमध्ये बघा, इम्पॉर्टंट प्रायमरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, स्ट्राईक आउट विच एवर इज नॉट ॲप्लिकेबल. त्याच्यामध्ये बघा, A1 बघा, A1मध्ये बघा, ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट. तर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट इथे तुम्हाला जोडायचं आहे. सोबतच A2मध्ये बघा, सर्टिफाईड कॉपी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट. इथे तुम्हाला तुमचं साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स काढायची आणि त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करा किंवा कोणत्या तरी अधिकाऱ्याची तिथे सही घेऊ शकता. त्यानंतर बघा, A2 सर्टिफाईड कॉपी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट, हां हे बघितलं आपण. A3 बघा, सर्टिफाईड कॉपी ऑफ ॲप्लिकंट्स बर्थ डेट. तुमच्या जातीच्या तुमच्या जन्मदाखल्यावर नाही का एक झेरॉक्स काढायची आणि ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचे आहे, त्याच्यावर अटेस्टेशन करणं जरुरी आहे. A4 बघा, सर्टिफाईड कॉपी ऑफ ॲप्लिकंट्स प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल रजिस्टर्ड एक्स्ट्रॅक्ट. तर जोडलं आहे की नाही ते सुद्धा द्यायचं आहे. अटॅच्ड येस ऑर नो ते सुद्धा तुम्हाला इथे सांगायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रायमरी स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट जोडायचं आहे. A5 बघा, सर्टिफाईड कॉपी ऑफ ॲप्लिकंट्स फादर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्या वडिलांनी प्राथमिक शाळेमधून जिथून कुठून शिक्षण पूर्ण केलं आहे तिथून लिव्हिंग सर्टिफिकेट जोडायचं आहे. पुढे बघा, 86 सर्टिफाईड कॉपी ऑफ स्कूल्स लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल्स रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट ऑफ द ग्रँडफादर. जर तुमचे आजोबासुद्धा शिक्षण घेतले असेल तर त्यांचेसुद्धा तुम्ही इथे जोडू शकता लिव्हिंग सर्टिफिकेट. A7 बघा, ओरिजिनल ॲफिडेविट इन स्पेसिमेन फॉर्म 3 अँड अटॅच फॉर्म 15A टू बी ऑप्टेन फ्रॉम कॉलेज कास्ट स्क्रुटिनी कमिटी. तर तुम्हाला ओरिजिनल ॲफिडेविट जोडायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा मिळू शकते किंवा तुम्ही कास्ट स्क्रुटिनी कमिटीच्या ऑफिसमधून सुद्धा
हे ओरिजिनल ॲफिडेविट मिळवू शकता. बी बघा आता, इम्पॉर्टंट सेकंडरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. जर तुमच्याकडे वरीलप्रमाणे एमध्ये जे आपण आता डॉक्युमेंट्स बघितले ते नसतील तर तुम्हाला दुसरे कुठले डॉक्युमेंट जोडायचे ते आपण आता बघूया. बीमध्ये बघा, B1, इफ रिलेटिव्स फ्रॉम पॅटर्नल साईड आर इलिटरेट, म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित जे कुठले तुमचे नातेवाईक असतील ते जर अशिक्षित असतील तर तशावेळी बर्थ ऑर डेथ एक्स्ट्रॅक्ट ऑफ द फादर ऑर रियल एल्डर अंकल, रियल ऑन्ट, ग्रँडफादर फ्रॉम पॅटर्नल साईड इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, विलेज एक्स्ट्रॅक्ट नंबर 14, कोतवार, बुक नॅशनॅलिटी रजिस्टर. तर तुम्हाला त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला इथे जोडावी लागणार आहे. जर तुमचे वडील अशिक्षित असतील तर तसं तुम्हाला तिथे नमूद करावं लागणार आहे. और कास्ट इज नॉट मेन्शन इन द अबाउट डॉक्युमेंट्स देन रेव्हेन्यू रेकॉर्ड ओल्ड परचेस सेल डीड इन विच द कास्ट इज मेन्शन. तर तुम्हाला जर तुमचे वडील अशिक्षित असतील तर तुमच्या वडिलांची कास्ट काय होती हे आपल्याला समजणार नाही. तर तशावेळी तुमच्या वडिलांनी त्यांच्या काळामध्ये जे कुठले व्यवहार केलेले असतील असे कुठलं तरी आपल्याला एक डॉक्युमेंट पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांच्या कास्ट मेन्शन केलेली आहे. B2 बघा, एनी अदर डॉक्युमेंट सपोर्टिंग कास्ट क्लेम. तुमच्याकडे अदर कुठलं डॉक्युमेंट्स असेल ज्याच्यामध्ये तुम्ही क्लेम करू शकता की तुमची ही कास्ट आहे. B3 बघा, इफ एनी ऑफ द अबाव डॉक्युमेंट्स आर नॉट अवेलेबल देन अटॅच अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट. जर तुमच्याकडे हे कुठलेही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही आता तुमच्याकडे जे कुठलं दुसरं अवेलेबल डॉक्युमेंट असेल त्याच्याद्वारे तुम्ही तुमची कास्ट क्लेम करू शकता. ते तुम्हाला इथे जोडायचं आहे. आणि खाली बघा, युअर्स ॲप्लिकंट सिग्नेचर, इथे तुम्हाला सही करायची आहे. कोणत्या तारखेला तुम्ही हा फॉर्म सबमिट करणार आहेत ती तारीख आणि ती प्लेस, तुमचं जे कुठलं ऑफिसमध्ये तुम्ही हे जे ॲप्लिकेशन सबमिट करणार आहे ते प्लेस तुम्हाला लिहायचं आहे. सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट्स फादर ऑर गार्डियन, तुमच्या वडिलांची सहीसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या फॉर्मच्या माध्यमातून जाणून घेतले आहे की ऑफलाईन प्रकारे कशा प्रकारे आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. जर तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये अजून काही डाऊट्स असतील, काही विचारायचे असतील तर तुम्ही मला निश्चिंत विचारू शकता. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही प्रश्न करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.